लग्नात जेवण संपल्यावर लोकांचं एक्सप्रेशन, गुलाबजाम संपले. बाय द वे, ही वाटत नसली तरी खरी मगर आहे बरं का. In Florida, the Everglades has both. Ladies and gentlemen, this is your captain speaking. We are now departing and on our way to the Sunshine State. Whether you're here for the stunning beaches, world-class attractions, or delicious food, you're in for an unforgettable adventure. Get ready to enjoy the warm, welcoming vibe that this place is famous for. Welcome aboard. What you're looking at is South Beach as well. Lo que están mirando es South Beach, the southern part of the Miami Beach Island. कधी समुद्राच्या लाटा, कधी रस्त्यावर फिरणारे गँगस्टर स्टाईल मगर, तर कधी लॅटिन म्युझिकने भरलेलं लिटिल हवानाचं वातावरण. की वेस्टच्या लवकर होणाऱ्या सनसेट पासून ते मायामीच्या झगमगत्या नाईट लाईफ पर्यंत आणि एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क मध्ये सुसाट धावणाऱ्या एअरबोट वरून पायथन्स आणि मगरींच्या साम्राज्यात फिरायचा थरार. आजचा व्लॉग आहे थोडासा भन्नाट, क्रेझी आणि अगदी मिस करायला नको असा. वेलकम टू फ्लोरिडा. बॉस्टनमध्ये विंटर 5 ते 6 महिने टिकतो. बर्फाचं साम्राज्य, थंडीचा कडाका आणि जोरदार वारा. अशा हवामानात बाहेर पडायचं तर सोडाच, खिडकीतूनही बर्फ बघून अंगात हुडहुडी भरते. म्हणूनच नॉर्थ ईस्ट एरियामधले बरेच लोक उन्हाच्या शोधात देशाच्या दक्षिणेकडे जातात, जिथे बर्फ नाही, थंडी नाही आणि हवामान एकदम भन्नाट. म्हणूनच यंदा आम्ही ठरवलं, चला सनशाईन स्टेट फ्लोरिडाला. फ्लोरिडा म्हणजे इकडचं गोवा किंवा कोकणच, त्यातल्या त्यात उष्ण हवामान आणि सुंदर समुद्रकिनारे. फ्लोरिडाला जायच्या आधी बराच रिसर्च केला आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळाल्या, जे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही जर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलात तर नक्कीच फ्लोरिडातल्या पायथन्स, ॲलिगेटर्स आणि क्रोकोडाईल्स बद्दल जाणून घ्यायची तुमचीही उत्सुकता वाढेल. आणि यूट्यूबवर व्हिडिओज तर बघालच, कारण बऱ्याच वेळा इथे राहणाऱ्या लोकांची घराची दारं उघडी असली तर या मगरी घरातही घुसतात. ऐकायला मजा वाटते, पण हे खरंच होतं. हे फ्लोरिडातल्या एका घरातलं लाईव्ह एक्झाम्पल आहे. मौत को छू के टक से वापस आ सकता हूं. तर आमचा प्रवास सुरू झाला बॉस्टनहून फ्लोरिडाच्या दिशेने. बॉस्टनच्या बर्फाळ थंडीपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही फ्लोरिडाची निवड केली. आमची फ्लाईट ओरलँडोमध्ये उतरल्यानंतर पहिलीच गोष्ट जाणवली ती म्हणजे इथलं दमट आणि उष्ण हवामान. बॉस्टनमध्ये जिथे सतत जॅकेट घालावं लागतं तिथे इथे एकदम हलकं आणि मस्त वाटत होतं. ओरलँडो एअरपोर्ट खूप मोठं आणि सुंदर आहे. बाहेर पडण्यासाठी आम्ही ट्रेन घेतली, जी टर्मिनलच्या बाहेर नेते. ट्रेनमधून बाहेर आल्यावर टॅक्सी घेतली आणि आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो. आमचं हॉटेल युनिव्हर्सल स्टुडिओज जवळ होतं आणि ही आमची रूम आणि तिचा व्ह्यू. चेक इन केल्यानंतर एकदम फ्रेश वाटलं आणि लगेच विचार आला, चला काहीतरी चांगलं खाऊया. आणि मग काय, भारतीय जेवण शोधा आणि जिरा राईस. आहा हा. प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात निघून गेला.
शेवटी आपलं जेवण ते आपलं जेवणच असतं. कितीही बाहेर गेलो, वेगवेगळे पदार्थ ट्राय केले तरी भारतीय अन्नाची चव आणि तृप्ती ती वेगळीच असते. सकाळी उठून ओर्लँडोच्या रस्त्यावर एक छोटीशी फेरी मारली. इथलं वातावरण एकदम फ्रेश आणि प्रसन्न वाटत होतं. या सुंदर पाम ट्रीज, स्वच्छ रस्ते आणि अगदी निवांत वातावरण. आम्ही ठरवलं की प्रवास ओर्लँडोवरनं सुरू करायचा आणि की वेस्ट पर्यंत जाऊन रात्रीपर्यंत रिटर्न मायामीला येऊन 2 दिवस राहायचं, कारण मायामी मध्ये राहण्याचा अनुभव घ्यायचा होता. हे आहे युएसचं मॅप. आम्ही आमचा विमान प्रवास बॉस्टनहून फ्लोरिडाच्या दक्षिणेकडील भागात म्हणजेच ओर्लँडोला केला. आता ओर्लँडोहून की वेस्टला जाणार आहोत बाय रोड व्हाया मायामी. ओर्लँडो ते की वेस्ट हा एकूण 7 ते 8 तासाचा प्रवास आहे आणि या फ्लोरिडाच्या कीज आहेत. फ्लोरिडा कीज म्हणजे सुमारे 170 आयलँड्सची साखळी, जी की लार्गो पासून की वेस्ट पर्यंत पसरलेली आहे. की वेस्ट हे युएसच्या दक्षिणेचं टोक आहे. फ्लोरिडा कीज मधलं सर्वात शेवटचं आणि फेमस आयलँड आहे. क्युबा आणि बहामाज या देशांच्या अगदी जवळ. इथेच अमेरिकेतील सगळ्यात लवकर सूर्यास्त होतो आणि की वेस्टचा सनसेट पॉइंट म्हणजे टुरिस्टसाठी स्वर्गच. की वेस्ट पासून क्युबा हा देश फक्त 90 मैल्स म्हणजेच अराउंड 145 किलोमीटर्स या अंतरावर आहे. क्युबाची कॅपिटल हवाना पण खूप सुंदर आहे. कधी योग आला तर तिकडेही जाऊयात. की वेस्ट कडे प्रवास सुरू केला. 2 तासानंतर एक छोटासा ब्रेक घेतला आणि तिथे एक गोड पपी भेटलं. आता ड्राईव्ह करून ऑलरेडी 6 तास झालेत आणि फ्लोरिडा कीज मध्ये प्रवेश केलाय. इथे हवामान खूप उष्ण आणि ट्रॉपिकल आहे आणि चारही बाजूला निळाशार समुद्र. सात तासांच्या प्रवासानंतर शेवटी संध्याकाळी सनसेटच्या वेळेला आम्ही की वेस्टला फायनली पोहोचलो. तिथलं थंड वारं, सूर्यास्ताचे अप्रतिम रंग आणि अथांग समुद्राचे दृश्य बघून सगळा थकवा निघून गेला. की वेस्टचा समुद्र निळाशार आणि पारदर्शक असल्यामुळे इथे लोक मोठ्या प्रमाणावर स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्केलिंग करतात. पण मी या गोष्टीपासून लांबच राहिले, कारण कुठनंही एखादी मगर आली तर मला तिचं जेवण नव्हतं व्हायचं. त्यामुळे मी हे ॲडव्हेंचर स्किप केलं आणि फक्त किनाऱ्यावरूनच व्ह्यूज एन्जॉय केले. एका ठिकाणी कोपऱ्यात हा वॉर्निंग असलेला बोर्ड दिसला की अमेरिकन क्रोकोडाइल्स या भागात आहेत आणि वी कॅनॉट गॅरंटी युअर सेफ्टी. हे बघताच अंगावर काटा आला आणि आम्ही लगेच निघालो. 7 वाजता आम्ही मायामीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. मध्ये मॅरेथॉन केला एका थाई रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी थांबलो. तिथली खासियत म्हणजे वेटर ऐवजी रोबोटने जेवण सर्व केलं आम्हाला. हा अनुभव एकदम हटके वाटला. याला बघून जाणीव झाली की जग झपाट्याने बदलतंय. या दैनंदिन गोष्टींमध्येही प्रगत तंत्रज्ञान कसं शिरलंय याचा अनुभव चांगलाच मिळाला. रात्री 12 वाजता आम्ही मायामीला पोचलो आणि मायामीची रात्र आत्ता सुरू झाली आहे. हे US मधलं एक पार्टी हब मानलं जातं. इथे दिवसा समुद्र किनाऱ्यांवर रिलॅक्स करणारे आणि रात्री पार्टी करणारे लोक दिसतात. पुढच्या पार्टमध्ये मायामीची ग्लॅमरस नाईट लाईफ, प्रसिद्ध साऊथ बीच आणि एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क बघणार आहोत. भेटूयात लवकरच.